काही धुवून नाही येते तर नंतू मानिते मानता मानता मोनिते भात तेरा तत्ता डाला ओलन तेरा पातन डाला येते मुझे दे जाऊ मोठा तांबातन ते दोन ताऊ आणखी बोप्याती काय बोप्याती काय भोप्याची बुडीती बुडीची कहाणी तू सांगतोय हा सांग ए तोती बुडी हम्म. तू बुडीचं नाव न तू सांग बुडीची कहाणी ए तोती बुडी मला काही समजत नाही समजत नाही का मग मी सांगू काय हो. एक होती म्हातारी हं, बुडी म्हातारी हं, तिला पोरगी होती हं, पोरगीचं लग्न करून दिलं ती ना हं. आणि मग तिचा म्हातारा काही होता नाही तो देवाघरी चालला गेला होता मग म्हातारी एकटीच होती मग एके दिवस म्हातारीला पोरीच्या घरी जाणं होतं लेकीच्या घरी शिवा कसा माझा लेक आहे अरे तो दंडामध्ये झोपे नव्हता हा शिवा जसा माझा लेक आहे ना तर तवाच्या काळामध्ये काही गाड्या काही राहायच्या नाही हा अरे ती गोष्ट नाही आहे तर तू ऐकत सही तू ऐकत सही ना सांगू काय हा. हां मग तवाच्या काळामध्ये काही सायकली नव्हत्या काही गाड्या बी नव्हत्या की काही घोड्या बी नव्हत्या मग त्यावेळेस जंगलाचे रस्ते होते मग ते म्हातारी तिला जाणं होतं मग तिच्या पोरीच्या घरी तर ते गेली पायदळ मग जंगलातून ते पायदळ गेली मग कोण आलं वॉट वाघ आला वाघ काय बोलला म्हातारे कुठं चाललीस तू आता मी तुला खाणार आहे म्हातारी म्हणाली हो खा मला खा तू पण मी आता माझ्या पोरीच्या घरी चालली तिथं तूप रोटी खाईन तिथं चांगलं जेवण खाईन लांडून काय होईल जाडजूड होईन नंतर येईन मग तुम्हाला खाजो म्हातारी बोलला बरं आणि चालला गेला मग म्हातारी गेली टुनुक रस्त्यात भेटला लांडगा बोलला म्हातारे कुठं चालली आहे मी आता तुले खातो म्हातारी म्हणाली काय म्हणाली बेटा तू चाल मी सांगू म्हातारी म्हणाली बरं खा मला पण मी आता माझ्या पोरीच्या घरी चालली आहे पोरीच्या घरी जाईन तूप 4 दिवस राहीन तूप रोटी खाईन काय होईन तू 49 हा तू 49 आणखी जाडजूड होईन मग लांडून होईल मग तू मला खा मग तू मला तर ऐके मग मन कोला गपचूप चालला गेला मग म्हातारी रस्त्यामध्ये चालायला लागली मग वाटेत भेटला कोण भेटला सांगतो साप अरे रंदामध्ये साप असतो काय हा जंगलामध्ये साप असतो मोठा एनाकोंडा भेटला तिला एनाकोंडा बोलला म्हातारे थांब तू मी तुला खातो म्हातारी म्हणाली बरं खा पण मी आता माझ्या लेकीच्या घरी चालली होती 4 दिवस राहणार होते मग
माझ्या लेकीनं छान छान जेवण दिलं असतं मी जाडजूड झाली असती. मग तू मला खाल्लं असतं, तुझं पोट पण भरलं असतं. अशी बोलली म्हातारी. तर साप म्हणाला, बरं कधी येणार आहेस परत? मग म्हातारी बोलली, 4 दिवसात परत येणार मी. तू प्रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तू मला खा. मग म्हातारी तिथून गेली. मग चालत 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 लेकीच्या घरी गेली. लेकीच्या घरी गेली, छान छान जेवण केलं, तूप रोटी खाल्ली. म्हातारी खरंच जाडजूड झाली. म्हातारी मग 2 दिवसा आधीपासून म्हातारीला काळजी वाटायला लागली. महिनाभर राहिली ती. मग म्हातारीला काळजी वाटायला लागली की आता माझं कसं होणार आहे, माझं आता कसं होणार आहे, हे आता मला खाऊन टाकतील. मग तिनं तिच्या लेकीला सांगितलं. मग लेकीने एक युक्ती सुचवली. मोठा भोपळा आणला, त्याला आतमधून काटला, म्हातारीला फिट करून दिला. मग म्हातारीचे हात आणि पाय बस. मग म्हातारी गेली आपल्या घरी. कशी गेली? भोपळा चालता चालता भेटला एनाकोंडा. सर्वात आधी बोलले, कोण आहेस तू? म्हातारी थांब, मी म्हातारी नाही आहे. अशी बोलली ती म्हातारी. मला नाही, मला म्हातारी कुतारी मला नाही ठाऊक. चाल रे भोपड्या. तुनूट तुनूट कसा? तुनूट तुनूट. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चाल रे भोपड्या टुनुक टुनुक. मग त्यानंतर भेटला कोण? लांडगा. म्हातारे आलीस तू? म्हातारे आता मी तुला खाणार आहे. मग म्हातारी बोलली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चाल रे भोपड्या. शिवा शिवा ताने बोप्या तुनूट तुनूट. अशी बोलली का म्हातारी? हा. मग समोर समोर गेली म्हातारी. मग भेटला रस्त्यामध्ये कोण भेटला बेटा? ताप. वाघ. वाघ काय बोलला? म्हातारीला पाहिलंस का तू? कुठे आहे ते? म्हातारी आली नाही बरं. मग म्हातारी बोलली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चाल रे भोपड्या. चाल रे भोपड्या. तुनूट तुनूट. चाल रे भोपड्या टुनुक टुनुक. अशी बोलता बोलता ती चालली गेली. युक्ती कशी कामा आली. म्हणून माणसाने नेहमीच्या वेळेस आपली युक्ती सुचवली पाहिजे. कशी होती शिवा कहाणी? कहाणी कशी होती? चांगली होती की? आता तुला झोप येते ना? चला मग झोपा झोपा. बाय बाय, गुड नाईट. शिवा बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. Sweet dreams. Today, Take care. today, Thanks for the watching. असेच चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.